नमस्कार, मी गौरव देशमुख. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ताच आपण बघितलं की नगर परिषद, नगरपंचायतच्या निवडणुकी झाल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय झाला. त्यामध्ये नगराध्यक्ष त्यांना जवळपास 117 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले. आता त्यामध्ये भारतीय जनता पार्टी का निवडून आले? त्याचे का म्हणजे त्यांचे एवढे नगराध्यक्ष का आले? त्यांचे काय महत्त्वाचे मुद्दे ठरले आणि त्यांची कशी प्लॅनिंग होती? तर महत्त्वाचा असा पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केली. म्हणजे मायक्रो प्लॅनिंग म्हणजे कसं बघू शकतो आपण? की आता आमचं उदाहरण धरू आपण की वाशिम जिल्हा आहे. माननीय बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत त्यांनी एक सभा घेतली. त्यानंतर फडणवीस साहेब त्यांनी वाशिममध्ये एक सभा घेतली. म्हणजे की ज्या मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील ते सुद्धा ह्या नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे त्यांना एक महत्वाचं की आपली इथे सत्ता असायला पाहिजे. त्यांची इथे सभा झाल्या. आणि जर आपण त्याच विरुद्ध जर काँग्रेस पक्ष असेल किंवा युबीटी असेल की त्याच विरुद्ध आपण बघू शकतो की तुतारीचा पक्ष असेल शरदचंद्रजी पवार साहेबांचा, तर त्यांच्या इथे सभा झाल्या नाहीत किंवा त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा झाला नाही की आमच्या आपण जे नगराध्यक्ष आहे त्याला निवडून देण्यासाठी कोणी व्हिडिओ असेल किंवा मार्केटिंग अशी झालेली नाही. हे एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपण बघू शकतो. त्यानंतर दुसरा एक मुद्दा येतो की नॅरेटिव्ह. आता नॅरेटिव्ह त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने कसं फैलवलं की केंद्रामध्ये आमचा पंतप्रधान आहेत, त्यानंतर राज्यामध्ये आपलं सरकार आहे, तर आपले आमदार सुद्धा आपले आहेत. ज्या जागेवर आमदार त्यांचे आहेत तर त्यांनी ते एक नॅरेटिव्ह ठरवलं की आमदार आपले आहेत, नगराध्यक्ष जर आपला झाला तर सर्व निधी आपल्याला येईल. म्हणजे कुठंच आपल्याला कुठं अडचण येणार नाही असं त्यांनी एक नॅरेटिव्ह ठरवलं. म्हणजे लोकांमध्ये एक निर्माण झालं की बाबा आता केंद्रामध्ये सरकार त्यांचीच आहे, राज्यामध्ये सरकार त्यांचीच आहे, मग तालुक्यामध्ये सरकार त्यांचीच आहे, तर आपला नगराध्यक्ष झाला तर आपल्याला निधीची कमी पडणार नाही, आपले जे काही कामं राहिली असतील ती पूर्ण होती. महत्वाचा नॅरेटिव्ह त्यांनी ठरवला होता की बाबा जे विरोधी पक्षातले आमदार आहेत ते निधी आणू शकत नाहीत, तर आपले नगराध्यक्षच कसे निधी आणतील आणि कसे आपले काम होतील, हे एक बीजेपीने नेरेटिव्ह ठरवलेला होता. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. तर असे बीजेपीचे हे महत्वाचे मुद्दे ठरवून मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केली आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जवळपास 117 नगराध्यक्ष हे महाराष्ट्रामध्ये आले. आता आपण बोललो एकनाथ शिंदे यांच्या जो पक्ष आहे त्यावरती बोलूया, शिवसेना एकनाथ शिंदे. तर त्यावरती आपण बघितलं असेल की त्यांच्या सीटा 57 सीटा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष झाले. तर त्यांचं पण प्लॅनिंग कसं होतं की जे नगराध्यक्ष आहेत तर तिथे ते स्वतः त्यांच्या सभेसाठी गेले, स्वतः ते तिथे उतरले आणि त्यांनी तेच मुद्दे मांडले की आपण राज्यामध्ये आपली सरकार आहे, इथे आपला आमदार आहे आणि आपण सुद्धा इथे निधी आणू, मोठ्या प्रमाणात निधी आणू. आणि एकनाथ शिंदे साहेबाचा एक अजून एक मोठा नेरेटिव्ह त्यांनी केला की जिथे त्यांनी सभा घेतली तिथे त्यांनी डायरेक्ट तिथून एका मंत्र्याला असो किंवा शिक्षण मंत्री असो, कोणचा एक वेगळा मंत्री असो, त्या मंत्र्याला एक तिथून फोन लावला आणि सांगितलं इथे इथे हे काम करायचं बाबा आपल्याला आणि आता आपल्याला पूर्णपणे काम करावं लागेल. म्हणजे तो एक एकनाथ शिंदे साहेबाचा एक नेरेटिव्ह तिथे ठरला आणि लोकांना असं वाटलं की हो जर व्यक्ती इथून जागेवरून फोन लावत असेल, काम करत असेल, तर आपला आपण इथे नगराध्यक्ष आणला तर आपले बरेचसे कामं होतील, असं त्यांचं मत होतं. तर तुमचं यावरती काय मत आहे? कशा पद्धतीने यांचा नेरेटिव्ह यांनी ठरवले हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भारतीय जनता पार्टीचे नेरेटिव्ह आणि एकनाथ शिंदे साहेबांचे नेरेटिव्ह हे कशा पद्धतीने ठरले आणि हे मी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहेत का? काही तुमचे मुद्दे सुद्धा असतील ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.